मागच्या लेक्चरला आपण 6.1 मध्ये आपण पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे पूर्ण केले होते आणि त्याच्यानंतर आपण 6.2 मध्ये जे रायटिंग आहेत त्यात आपण पार्ट 1 आपण संपवला होता. आता आपण पार्ट 2 कडे वळणार आहोत. इथे आपला ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर संपेल. तुम्हाला जॉमेट्रीचा सर्व सिलेबस हा ऑनलाईन माझ्या YouTube चॅनल वरती भेटेल. या ठिकाणी आपण मागच्या लेक्चर मध्ये काय काय झालं त्याची रिव्हिजन करूया थोडी. त्यात काही महत्त्वाचे पॉइंट्स आपण घेतले होते. मागचं लेक्चर जर पाहिलं नसेल तर प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. YouTube वरती जॉमेट्री बाय नंदकुमार असं सर्च मारलं की तुम्हाला माझ्या चॅनल मध्ये सर्व गणित बघायला भेटते. आपण 6.2 मध्ये सुरुवात केली होती. फर्स्ट आपण ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये लाईन ऑफ विजन म्हणजे जो आपण बघण्याचं जी काही रेषा आहे तिला लाईन ऑफ विजन असं म्हणतो आपण. अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणजे उन्नत कोन. एनी पर्सन वेन सी ऑन द टॉप ऑफ द ट्री किंवा कोणत्याही टॉप वस्तूकडे जो आपण बघतो त्याला आपण अँगल ऑफ एलिव्हेशन म्हणतो. अँगल ऑफ डिप्रेशन वेन वी सी बिलो म्हणजे खाली ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो अँगल ऑफ डिप्रेशन. काही आपण फिगर्स बघितले होते. त्याच्यानंतर आपण काही पॉइंट्स तुम्हाला मी पाठ करायला सांगितले होते, आठवत असेल. साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा या तीनच गोष्टी आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये वापरायच्या आहेत. कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा वापरायच्या नाहीत. आणि या अंकांचा वापर करून तुम्ही डायग्राम काढून अंक टाकून मग शोधू शकता की साइन वापरायचे की कॉस वापरायचे की टॅन. सपोज 2 आणि 3 असेल तर टॅन येईल, 2 आणि 1 असेल तर कॉस साइन येईल आणि 3 आणि 1 असेल तर काय कॉस. 1 काय हायपोटेनियस, 2 आहे अपोजिट साइड, 3 आहे ऍडजस्टंट साइड. आपण पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेले आहेत. tan 30 is equal to 1 upon root 3. tan 45 is equal to 1 and tan 60 is equal to root 3. ह्या किमती आपल्याला पाठ करून ठेवायच्या आहेत. आपण एक तक्ता तयार केला होता. त्यामध्ये आठवत असेल तर साइन थिटा काढताना पहिले 0, 1, 2, 3, 4 लिहिले, त्याला डिवाइड बाय 4 केले. नंतर आपण त्यांचे स्क्वेअर रूट काढले आणि त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपण कॉस थिटा काय केले, फक्त उलट लिहित गेलो रिव्हर्स मध्ये. त्याच्यानंतर कोसेक थिटा आपण काढलं. फॉर्म्युला काय 1 अपॉन साइन थिटा आणि त्याच्यावरून आपण काय काढलं कोसेक थिटा. त्यानंतर त्या ठिकाणी कॉट थिटा फॉर्म्युला काय कॉस थिटा अपॉन साइन थिटा. त्याचा वापर करून आपण त्या ठिकाणी गणित त्या ठिकाणी आपण तक्ता पूर्ण केला होता. तर हा तक्ता मी तुम्हाला समजावून सांगितलाय. त्यामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देऊन तो समजून घ्या. पुढचं आपण पाठ त्या ठिकाणी गणित सुरुवात केले होते. सर्वात पहिलं गणित आपण बघितलं होतं. अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम अ चर्च. लुकिंग ॲट इट्स टॉप, द अँगल ऑफ elevation is of 45 degree. Find the height of the church. इन्फॉर्मेशन ही तुम्हाला सर्वात महत्वाची रायटिंग करायला. त्यामुळे आपण पहिले इन्फॉर्मेशन काय करायची, रायटिंग करायची, आकृती काढायची. मग आपण सी पर्सन काढला, ए बी ही चर्च काढली, बी सी इज द डिस्टन्स बिटवीन चर्च अँड पर्सन, त्या व्यक्ती आणि चर्च मधील हे अंतर आहे. ए बी इज हाईट ऑफ चर्च, सपोज इट सेट्स एक्स अँड अँगल ऑफ एलिव्हेशन इज थिटा इज इक्वल टू 45 डिग्री. ही इन्फॉर्मेशन आता तुम्ही पुढच्या प्रत्येक गणितांमध्ये स्वतःच्या मनाने रायटिंग करत चला. मी तो वेळ वाया घालवणार नाही, जेणेकरून आपल्याला गणित क्विक समजतील. इन्फॉर्मेशन लिहिणं हे तुमचं काम, त्या ठिकाणी तुम्ही ते रायटिंग करू शकता. जसं डायग्राम दिसेल तसं रायटिंग करत चला. नंतर आपण थिटाच्या अपोजिट 2 आणि बीसी हा 80 मीटर आहे, त्याला 3 आणि हा 2, याचा अर्थ आपल्याला टॅन थिटा वापरावा लागेल. मग टॅन थिटा इन ट्रायंगल ए बी सी, टॅन थिटा काय 2/3. 2 म्हणजे काय ए बी अपॉन 3 म्हणजे बी सी, हे तुम्हाला समोरच आहे. त्या ठिकाणी किमती टाकल्या. ए बी ची व्हॅल्यू एक्स आहे आणि बी सी किती आहे 18. टॅन 45 ची व्हॅल्यू काय 1, म्हणजेच 1 इक्वल टू एक्स अपॉन 80, एक्स इक्वल टू 80 मीटर.
हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, ही गणित सोप्या पद्धतीने सोडू शकता. आपण सेकंड गणित सोडवलं होतं. फ्रॉम द टॉप ऑफ अ लाईट हाऊस, एका त्या ठिकाणी लाईट हाऊस वरतून एक ऑब्झर्वर काय करतोय, शिप कडे बघतोय, जहाजाकडे. म्हणून आपण एक जहाज दाखवलं, त्याला सी पॉइंट दाखवला. ए हा काय ऑब्झर्वर आहे. आता त्याची हॉरिझॉन्टल लाईन मध्ये इन्फॉर्मेशन काय लिहायची, सपोज जर इन्फॉर्मेशन लिहायची असेल तर काय, AB is height of lighthouse which is 90 meter. BC is the distance between ship and lighthouse. Suppose it's X. And the angle of depression, angle PAC is equal to 60 degree. ही झाली इन्फॉर्मेशन. बाय अल्टरनेट अँगल काय लिहिता येईल आपल्याला, अँगल PAC is congruent to angle ACB which is 60 degree. सेकंड, इन ट्रायंगल ABC. आता आपण ट्रायंगल कडे वळूया. इन ट्रायंगल ABC थीटा किती आहे, 60 डिग्री. मग थीटाच्या अपोजिट 2 आणि इकडे BC ऍडजस्टंट साइड किती येईल, 3. म्हणजे आपल्याला परत काय वापरावं लागेल, टॅन थीटा. टॅन थीटा इज इक्वल टू AB अपॉन BC. म्हणजे टॅन 60 इज इक्वल टू 90 अपॉन X. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3. आपण √3 इज इक्वल टू 90 अपॉन X. म्हणजेच X इक्वल टू 90 अपॉन √3. बाय रॅशनलायझिंग 90 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. याचा अर्थ 90 √3 अपॉन किती येईल, √9. आता 3 ने भाग दिला, 3 त्रिक 9 म्हणजे 30 √3. याचा अर्थ 30 इंटू 1.73 किती येतील, 51.90 मीटर. तर अशा प्रकारे द शिप इज 51.90 मीटर अवे फ्रॉम द लाईट हाऊस. तर अशा प्रकारे आपल्याला रायटिंगचे गणित काय करायचे आहेत, सोडवायची आहेत. आता आपण पुढच्या गणिताकडे वळूया. आपण आता काय करूया, एक एक गणित त्या ठिकाणी काय करूया, सोडवायला घेऊया. आपण 2 सोडवले होते. आता या ठिकाणी आपण हे तिसरं गणित घेऊया. याला मी कॉपी करतो मागे या पेजवर. लक्ष द्या, या गणितामध्ये तुम्हाला फक्त काय करायचे, तर माहिती डायग्राम काढून त्या ठिकाणी काय करायचे, सोडवायचे. आता प्रश्न वाचताना नीट काळजीपूर्वक वाचा. पण कोणता नंबर घेतोय, 3rd नंबर. 2 buildings are facing each other on a road of width 12 मीटर. म्हणजे आपल्याला एक 12 मीटर विड्थ असणारी एक काय रोड आहे, तो काढूया आपण पहिले. आपण 12 मीटर रुंदीचा काय रस्ता आहे, तो काढला आपण. नाव आपण नंतर देऊया. हा किती आहे, 12 मीटर. लक्षात ठेवा. आता पुढचा पॉइंट वाचूया, एक ओळ वाचूया. 2 बिल्डिंग्स म्हणजे 2 बिल्डिंग्स आहे. फ्रॉम दी टॉप ऑफ द फर्स्ट बिल्डिंग, म्हणजे पहिल्या बिल्डिंगच्या टॉप वरून. मग आता मी पहिली बिल्डिंग काढतो इथे. आपण हिला सपोज टॉप ही पहिली बिल्डिंग घेऊया, विच इज 10 मीटर. याची हाईट किती दिले, 10 मीटर. पुढचा पॉइंट बघा, लक्ष द्या, सोपं आहे. विच इज 10 मीटर हाय. The angle of elevation of the top of the second building is found to be 60 degree. म्हणजे या बिल्डिंग वरून दुसऱ्या बिल्डिंग कडे बघताना जो अँगल आहे एलिव्हेशन, तो किती आहे, 60 डिग्री. म्हणजे हा अँगल किती आहे, 60 डिग्री. व्हॉट इज द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग. आपल्याला काय करायचे, सेकंड बिल्डिंगची हाईट काढायची. मग आता मी सेकंड बिल्डिंग त्या ठिकाणी काय करतो, या पद्धतीने जोडून घेतो. बघा, लक्ष द्या. आणि हा पॉइंट एक जोडतो मी इथे, 60 डिग्री जिथे अँगल आहे हा. अशी डायग्राम तयार होते. आता याला नाव देतो मी ABCD आणि E. नाव दिले. मी सांगितल्याप्रमाणे पहिलं इन्फॉर्मेशन, ही इथे इन्फॉर्मेशन लिहायची. इन्फॉर्मेशन म्हणजे आकृतीची माहिती. काय आहे आकृतीची माहिती, CD is the first building of 10 meter. D is the width of road which is 12 meter. Angle of elevation, angle ACB is equal to 60 degree. Height of the second building is A. आपल्याला हाईट काय येईल, A येईल सेकंड बिल्डिंगची, आणि आपल्याला ती काढायची. आता याच्यात मी फर्स्ट पॉइंट क्रिएट करतो. लक्ष द्या, याच्यात पॉइंट्स क्रिएट करणं फार महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण पॉइंट्स कडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे ही गणित तुम्हाला थोडीफार कठीण वाटू शकतात. बघा,
पहिला पॉइंट. आता पहिला क्वाड्रिलॅटरल घ्यायचा. इन क्वाड्रिलॅटरल BCDE किंवा क्वाड्रिलॅटरल BCDE इज ए रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट आहे. मग आता आपण अपोजिट साइड्स घेऊया. कोणत्या कोणत्या येतील. पहिला घेतला CD इक्वल टू काय येईल BE इक्वल टू येईल 10 मीटर. म्हणजे हा किती झाला 10 मीटर. लक्ष द्या. आणि BC इक्वल टू DE इक्वल टू किती येईल 12 मीटर. म्हणजे हा किती झाला 12 मीटर. आता लक्ष द्या. याच्यामध्ये तुम्हाला हाईट ऑफ सेकंड काढण्यासाठी याला x मानूया. AB जर काढला तर AE ही काय झाली सेकंड बिल्डिंगची हाईट झाली. मग आता मी सेकंड पॉइंट घेतो. इन ट्रायंगल ABC बघा लक्ष द्या. अँगल ACB इक्वल टू किती आहे 60 डिग्री. आता आपण जसे अंक तुम्हाला मी सांगितले ते अंक याचे शोधूया. हा थीटा आहे म्हणजे याच्या अपोजिट हा 2 होणार आणि हा किती होणार 3. म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल टॅन थीटा. मी ते 2 भाग करूनच ठेवतो. आपल्याला काय वापरायला लागेल टॅन थीटा. मग टॅन थीटा इक्वल टू 2/3 आहे ना अंक. हे लिहायची गरज नाही. लक्ष द्या. म्हणजेच काय येईल AB अपॉन BC म्हणजेच टॅन 60 इक्वल टू AB काय x अपॉन BC किती आहे 12. म्हणजेच टॅन 60 इक्वल टू. आता टॅन 60 ची व्हॅल्यू नीट लक्ष द्या का. या ठिकाणी टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3. टॅन 60 टॅन 60 इक्वल टू. आठवत नसेल तर पुन्हा एकदा मागे जाऊन तुम्ही तक्ता बघू शकता. टॅन 60 ची व्हॅल्यू किती आहे √3. म्हणून ती आपण व्हॅल्यू घेऊया इथे. दोन भाग करून ठेवतो मी इथे. आता पुढचा भाग लक्ष द्या. आता टॅन 60 √3 आहे म्हणून √3 इक्वल टू x अपॉन 12. म्हणजेच x इक्वल टू किती येतील 12 √3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली 12 √3 आली. हा झाला सेकंड पॉइंट. आता लास्ट आणि थर्ड पॉइंट कडे आपण वळूया. याच्यामध्ये हा शेवटचा पॉइंट थर्ड बघा. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग. आता हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग जर काढायची असेल तर तुम्हाला काय काढायचं आहे A आणि E इक्वल टू कोणाकोणाची बेरीज करावी लागेल AB प्लस BE. याचा अर्थ A इक्वल टू AB काय x प्लस 10. आता x ची व्हॅल्यू काय 12 √3 प्लस 10. म्हणजे याला आपण कसं लिहू शकतो A इक्वल टू 10 प्लस 12 √3 मीटर. झालं उत्तर तयार. मला लास्टचा आन्सर कसं लिहिणार. द हाईट ऑफ द सेकंड बिल्डिंग इज the height of the second building is Kyle 10 plus 12 √3 मीटर. इथे √3 ची व्हॅल्यू 1.73 मागे आपण घेतली पण याच्यामध्ये दिलेली नाही त्यामुळे आपल्याला त्यामध्ये घेण्याची गरज येणार नाही. मग तुमचं हेच फायनल आन्सर असेल. अशा पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकता. बघा पुन्हा एकदा लक्ष द्या. इन्फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला ते रायटिंग करायचंय गणितांमध्ये. तेवढं मात्र तुम्ही करा कारण आपला थोडाच वेळ वाचेल. इन्फॉर्मेशन म्हणजे फक्त आकृतीची माहिती. पहिला पॉइंट काय केला आपण क्वाड्रिलॅटरल BCDE इज ए रेक्टँगल. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स घेतल्या. नंतर आपण ट्रायंगल ABC घेतला त्याला x मानलं AB ला. त्याच्यामध्ये काय वापरायचं टॅन थीटा. त्याच्यावरून तुम्हाला
एक्स ची व्हॅल्यू किती भेटते 12√3 आणि मग आपल्याला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग काढता येईल. म्हणजे कोणती AE काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल AB प्लस BE म्हणजेच x प्लस 10 म्हणजेच 12√3 प्लस 10. याचा अर्थ तुम्हाला आन्सर किती येतं 10 प्लस 12√3. पुढच्या गणिताकडे वळूया आपण. 4 नंबरचं गणित आहे हे. लक्ष द्या, सोपे आहेत, फक्त समजून घ्या. आता मी मगाशी आपण जसं डायग्राम्स आकृती जशी काढली तशीच आपण याच्यात पण घेऊया, कारण मग तुम्हाला आकृतीशिवाय ही गणित कळणारच नाहीत आणि काय वापरायचं हे त्या ठिकाणी डायग्राम मध्ये अंक टाकून कळेल. आता आपण 4 नंबरच्या गणिताकडे बघूया. 2 poles ऑफ हाईट 18 मीटर अँड 7 मीटर. 2 पोल्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्याची हाईट किती आहे 18 मीटर आणि 7 मीटर. मग आपण 2 पोल्स घेऊया, पण त्या ठिकाणी ते कुठे आहेत ग्राउंड वरती आहेत, म्हणून आपण त्या ठिकाणी 18 मीटर म्हणजे थोडासा हाईटने जास्त असेल, लक्ष द्या. आणि 7 मीटर म्हणजे हाईटने काय असेल तो कमी असेल. इरेक्टेड ऑन द ग्राउंड. इरेक्टेड म्हणजे 90 डिग्री मध्ये से इरेक्ट असतात, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढची ओळ वाचा. ओळी नीट समजून घ्या. The length of the wire fastened on their top is 22 meter. त्याच्या वरती जी वायर आहे तिची लेंथ दिली ती किती आहे 22 मीटर. मी इथे टाकून ठेवतो 22 मीटर. बघा लक्ष द्या, हा 22 मीटर आहे. हा हाईट किती याची पोलची 18 मीटर आणि हा किती 7 मीटर. आता पुढे फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ हॉरिझॉन्टल. आता इथे प्रश्न वेगळा आहे, तुम्हाला हा अँगल फाइंड आउट करायचा. मी इथे जोडून घेतो. हा अँगल जो आहे तुम्हाला तो अँगल फाइंड आउट करायचा आहे, लक्ष द्या. आता पॉइंट कडे नीट लक्ष देत चला. मी सांगतो तसं आपण पहिले नावं देऊया. ए, याला बी. आपण हा पूर्ण 18 मीटर आहे, आणि लक्ष द्या हा पूर्णच 18 मीटर आहे. याला आपण बी दिला, याला सी, याला डी आणि याला काय नाव दिलं ई. जसं आपण आधी इन्फॉर्मेशन लिहिली तशीच इन्फॉर्मेशन प्रत्येक गणितात रायटिंग करायची. इन्फॉर्मेशन. आता इन्फॉर्मेशन कशी लिहिणार तुम्हाला इन्फॉर्मेशन वाचून दाखवतो मी. इन फिगर AE and CD are 2 poles of height 18 meter and 7 meter. इथे याच्यामध्ये वेळ जातो म्हणून आपण ते इन्फॉर्मेशन तुमच्यावरती त्या ठिकाणी रायटिंगला होमवर्क म्हणून ठेवतो मी. AC is the wire fastened on the top of the poles which is 22 meter long. 22 मीटर लांबीची एक वायर त्या ठिकाणी काय पोल्सच्या वरती हे केलेले बाइंडिंग केलेली बांधलेली आहे. आणि तुम्हाला अँगल मेड बाय द वायर तुम्हाला फाइंड आउट करायचे तो थीटा आपण त्याच्यात दाखवलं. आता पॉइंट्स कडे समजून घ्या. फर्स्ट पॉइंट जसं आपण आधी सोडवलं ना तशीच पॉइंट्स याच्यात पण क्रिएट होतात. फर्स्ट पॉइंट क्वाड्रिलॅटरल BCDE इज ए रेक्टँगल. हा काय रेक्टँगल आहे, म्हणजेच अपोजिट साइड्स काय असतात कॉन्ग्रुएंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. मग जेवढा BC असेल तेवढाच काय येणार ED. त्याचप्रमाणे जेवढा BE तेवढाच काय येणार आहे CD आणि दोघांची व्हॅल्यू येईल 7. बघा म्हणजे हा किती भेटला 7 सेंटीमीटर, सॉरी 7 मीटर. मग आता 7 मीटर आहे तर तुमच्या लक्षात येईल की हा 7 आहे तर हा 11 व्हायला पाहिजे. तो आपण काढणार आहे. हा 11 मीटर होईल का तर दोघांची ऍडिशन किती व्हायला पाहिजे 18. इथे आपण AE जर काढायचं असेल तर आपल्याला कोणाकोणाची बेरीज करावी लागेल AB प्लस BE. म्हणजेच AE किती आहे 18 इक्वल टू AB आपल्याला काढायचा आहे प्लस हा BE किती आहे 7. म्हणजेच AB इक्वल टू 18 मायनस 7. याचा अर्थ AB ची व्हॅल्यू किती आली 11 मीटर. याच्यातच आपण काढून घेतलं. बघा लक्ष द्या. AB किती भेटला 11 मीटर. आता
पुढचा पॉइंट समजून घ्या. मी तो आकृतीच्या खालीच घेतो. सोपा आहे. बघा आता आपण ट्रायंगल मध्ये वळूया. आन्सर भेटेल आपल्याला. इन ट्रायंगल ABC. आता ABC या ट्रायंगल मध्ये अँगल आपल्याला काढायचा आहे, पण त्याच्या आधी तुम्हाला 1 2 3 शोधायचे. कोणते कोणते येतील बघा. आता 1 2 3 जर तुम्हाला बघायचे असतील तर लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो तसं आहे का. थिटाच्या अपोजिट हा होईल 2. बघा गोल करतो मी. आणि हा किती हायपोटिनिस 1 आहे. मी जो हायलाइट करते ना तिकडे लक्ष द्या. हा पॉइंट आणि हा पॉइंट. मग आता 3 नाही दिलेला, मग 2 आणि 1 आहे. याचा अर्थ आपल्याला काय वापरावं लागेल, साइन थिटा. कारण साइन थिटा काय 2/1. बघा अशा पद्धतीने शोधायचं. म्हणजे साइन थिटा इक्वल टू 2/1 आहे ना. मग साइन थिटा काय 2 म्हणजे AB अपॉन 1 म्हणजे काय AC. याचा अर्थ साइन थिटा इक्वल टू AB किती आहे 11 अपॉन 22. याचा अर्थ साइन थिटा इक्वल टू 1/2 झाला. पण आता तक्त्यामध्ये बघूया आपण. हा तक्त्यामध्ये साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे बघा. साइन थिटा 1/2 कोणाची 30 ची आहे. बघा इथेच आहे बाजूला. हा जर पॉइंट तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ही 30 ची व्हॅल्यू आहे 1/2. म्हणजे आपण याच्यामध्ये जर नीट बघितलं तर रायटिंग करताना याच्यात साइन 30 याची व्हॅल्यू काय 1/2 आहे. म्हणजे मी इथे काय लिहू शकतो, साइन 30 इक्वल टू 1/2. मग हा थिटा जो आहे तो किती आला 30 डिग्री झाला. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी थिटा अँगल फाइंड आउट करायचा आहे. The angle which is made by the wire in horizontal line. मग शेवटी तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये आणू शकता. द अँगल मेड बाय द वायर. रायटिंगचा आन्सर रायटिंग मध्येच घ्यायचं. द अँगल मेड बाय द वायर with the horizontal is किती 30 डिग्री. बघा अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, तर अँगल फाइंड आउट करू शकतो. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, मी सांगतो तिकडे. आपल्याला काय करायचंय, तर या ठिकाणी जो अँगल दिलाय तो फाइंड आउट करायचा आहे. थिटा किती आला 30 डिग्री. पुन्हा एकदा लक्ष द्या, डायग्राम बघून तुमच्या लक्षात येईल की ए आणि CD हे दोन काय पोल आहेत, 18 मीटर आणि 7 मीटर. वायर आहे AC 22 मीटर. हा 7 आहे तर समोर 7 होईल रेक्टँगल. आणि ए हा जर 18 आहे तर तो 11 होईल. 11 आणि 22 हा 2 आणि 1 झाला. म्हणजे आपण काय वापरणार साइन थिटा. साइन थिटा 1/2. तर साइन थिटा 1/2 ही कोणाची किंमत आहे साइन 30 ची. याच्यावरून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, गणित सोडू शकतो. पुढच्या गणिताकडे वळूया. 5 नंबरचं लक्ष द्या आता याच्यात. A storm broke a tree and the tree top rested 20 meters from the base of the tree. आता मी याचं थोडस वेगळ्या पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतो, लक्ष द्या. आपण असं म्हणूया, डायग्रामला थोडस जास्त वेटेज आहे याच्यामध्ये. आपण असं म्हणूया की एक ट्री मोडण्याआधी, हा ट्री आहे ना, मोडण्याआधी आपण त्याची डायग्राम काढूया. सपोज हा पूर्वी मोडण्याआधी असा होता. बघा लक्ष द्या, हा टॉप आहे याचा, हा टॉप आणि हा काय बेस. हा टॉप आहे याच्यामध्ये आणि हा बेस आहे. बघा इकडे लक्ष द्या, मी एक लाईन काढून ठेवतो याच्यात. हे गणित थोडस समजायला सोपं आहे, फक्त समजून घ्या. हा मेन पॉइंट लक्षात घ्या, इथून तर इथपर्यंत. अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री. असं म्हणूया आपण की वादळामुळे हे झाड या ठिकाणी मोडलं, असं म्हणूया आपण, इथे मोडलं. ट्री टॉप म्हणजे वरचा भाग, ज्याला मी आता आपण याला काही नावं देऊया. सपोज इथे ए नाव देऊया, याला नाव देऊया बी, आणि याचा टॉप हा सी आहे, जो त्या ठिकाणी काय होईल जमिनीवरती पडेल. मग आता ज्या वेळेस तो जमिनीवरती पडतो, लक्ष द्या का आता,
आपण असं म्हणूया की वादळामुळे हे झाड मोडलं. पण वादळामुळे जेव्हा मोडलं त्यावेळेस ते जमिनीला जेव्हा टेकलं त्याची त्यांनी काय दिलेली, समजून घ्या. हा पॉइंट इथे लक्ष द्या. इथे ते जमिनीवर टेकलं. आता या ठिकाणी हा पॉइंट बघा, हा जमिनीवर टेकल्याचा पॉइंट आहे. इथे काय ए, लक्ष द्या, मी आकृती थोडीशी समजण्यासाठी काढतोय मी, लक्ष द्या. याला ए, याला बी आणि याला काय म्हणूया, सी. आता पुढे आपण प्रश्नाकडे जाऊया. 20 मीटर त्याचं त्यांनी काय दिलंय, ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस. म्हणजे याच्यामध्ये जे अंतर सांगितलंय ते किती आहे, 20 मीटर. नीट लक्ष द्या, हा जो आहे तो 20 मीटर आहे, बी आणि सी. त्याच्यानंतर मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. याचा अर्थ याच्यामध्ये जो अँगल तयार होतोय, नीट बघा, मी डायग्राम दाखवतो की हा जो अँगल आहे हा किती आहे, 60 डिग्री. तुम्ही डायरेक्ट ट्रायंगल पण काढू शकता, फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी डायग्राम कशी काढते. फाइंड द हाईट ऑफ द ट्री. तुम्हाला काय करायचे, ट्रीची हाईट काढायची. मग ट्रीची हाईट याला मी एक्स आणि याला काय म्हणतो वाय. म्हणजे हा एक्स आहे आणि हा वाय. हाईट म्हणजे एक्स प्लस वाय करावं लागेल ना, बेरीज करावं लागेल. मग आता आपण पॉइंट्स कडे वळूया. सोपं आहे एकदम गणित. फक्त काय करायचं तुम्हाला, यामध्ये पॉइंट टू पॉइंट फक्त रायटिंग मध्ये आणायचं. आता आकृतीकडे लक्ष द्या. इन्फॉर्मेशन, मी जसं बोललो तसं इन्फॉर्मेशन पहिले रायटिंग करायची. इन्फॉर्मेशन कशी लिहिणार ते तुम्हाला मी माहिती सांगतो, नंतर तुम्ही ती मनाने रायटिंग करा. डायग्राम. BC is the distance between base and top of the tree, which is 20 meter. The angle of elevation angle ACB is equal to 60 degrees. If suppose AB is equal to X and AC is equal to Y, height of the tree is AB plus AC. That means X plus Y. आता फर्स्ट पॉइंट ही झाली इन्फॉर्मेशन. आता आपण फर्स्ट पॉइंट कडे वळूया. याच्यासाठी मी तुम्हाला ना 2 पॉइंट समोरासमोर करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला हे गणित एकदम इझिली कळेल. या गणितामध्ये जर तुम्हाला सोडवायचं असेल तर ही पद्धत खूप सोपी सांगतो मी. आता इथे काय करूया, इथे फर्स्ट पॉइंट आणि इथे सेकंड पॉइंट जे आपण समोरासमोर घेऊया. आता डायग्राम ही आहे ना, म्हणून आपण इथे या पद्धतीने घेऊया. थोडीशी बाजूला घेतो मी, म्हणजे जागा आहे तिथे जागेचा वापर करूया. हा सेकंड पॉइंट. आता एक लक्षात घ्या, इथे अंक टाकून बघूया आपण कोणते कोणते येतात. अंक म्हणजे आपण जे पाठ केले तेच अंकांमध्ये. थिटाच्या अपोजिट हा येईल 2, हा येईल 1 आणि हा किती येईल 3. हे आपले अंक आहेत रेग्युलर. आता तुम्ही जर नीट बघितलं तर 2 आणि 1 वापरून चालणार नाही. का तर 2 आणि 1 मध्ये तुम्हाला एक्स आणि वाय म्हणजे व्हॅल्यू भेटणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी 2 आणि 1 सोडला तर बाकी मग कसं वापरता येईल बघा. एकदा तुम्ही 2 आणि 3 वापरून बघा आणि एकदा तुम्ही 1 आणि 3 वापरा. आता 2 आणि 3 का, तर 2 आणि 3 वापरला तर एक्स भेटेल आणि 1 आणि 3 का, तर 1 आणि 3 वापरला तर काय भेटेल, वाय. हा शॉर्टकट सांगतो तुम्हाला इथे. या शॉर्टकटनेच हे गणित तुम्हाला सोपं जाईल. ज्यांना आपण अंक पाठ केले ते कळाले असतील तर हे गणित समजेल. आता आपण काय करूया, इन ट्रायंगल ABC, या ट्रायंगल ABC मध्ये अँगल जो दिलाय तो किती आहे, 60 डिग्री आहे. पण 2 आणि 3 असेल तर काय वापरावं लागेल, टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू, लक्ष द्या का आता जरा नीट, टॅन थिटा इक्वल टू काय येईल, 2/3. मग 2 काय आहे, AB. बघा लक्ष द्या हा, याच्यामध्ये 2 काय आहे, AB अपॉन त्या ठिकाणी 3 काय आहे, BC. मग आता टॅन 60 इक्वल टू AB काय आहे, X अपॉन हा किती आहे, 20 BC. टॅन 60 ची व्हॅल्यू पाठ करून ठेवा. हे टॅन 60 काय आहे, √3. म्हणजे आपण इथे √3 इक्वल टू एक्स अपॉन काय घेऊया, 20. याचा अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती आली, 20√3. पहिली व्हॅल्यू भेटली आपल्याला. बघा सोपं आहे की नाही. आता आपण वाय कडे वळूया. आता अंकांचं लक्षात ठेवा, काय हे 2 आणि 1 वापरून येणारच नाही, कारण एक्स आणि वाय व्हॅल्यू नाही.
तर एकदा 2 आणि 3 आणि एकदा 1 आणि 3 वापरायचे. आता पुढच्या पॉइंट कडे समजून घ्या. आता तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की 1 आणि 3 हा कॉस थिटा आहे, कारण 3/1 आहे कॉस थिटा. म्हणजे आपण काय वापरू शकतो, कॉस थिटा इक्वल टू कॉस थिटा काय 3/1. मग 3 काय याच्यामध्ये BC अपॉन 1 काय AC. आता कॉस 60 इक्वल टू BC ची व्हॅल्यू किती बघा 20 अपॉन AC ची व्हॅल्यू काय y. आता कॉस 60 किती आहे तो आपण मागे जाऊन तक्त्यात बघूया. तो आपण काढायचा आहे. कॉस 60 किती आहे 1/2. मग आपण त्या ठिकाणी कॉस 60 ची व्हॅल्यू किती घेऊ शकतो 1/2. इथे लिहून ठेवायचं कॉस 60 इक्वल टू 1/2. म्हणजेच 1/2 इक्वल टू 20/y. म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय केलं तर y इक्वल टू 20 × 2 y किती 40. इथे आपल्याला y भेटला. आता आपला शेवटचा पॉइंट उत्तराचा समजून घ्या. आता x + y करायचंय आपल्याला. काय काढायची हाईट ऑफ द ट्री काढायची. लास्ट पॉइंट आहे तो कितवा येईल तिसरा. हाईट ऑफ ट्री इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल x + y. म्हणजे कोणाकोणाची बेरीज करावं लागेल AB + AC. याचा अर्थ x किती आहे 20√3 प्लस y किती आहे 40. म्हणजे झाला आन्सर तयार. म्हणजेच किती येईल 40 + 20√3. हे झालं आपलं आन्सर. म्हणजे हाईट ऑफ द ट्री किती भेटली आपल्याला 40 + 20√3 मीटर. शेवटी रायटिंग मध्ये आन्सर लिहायचं आपलं. काय रायटिंग मध्ये द हाईट ऑफ द ट्री वॉज 40 + 20√3 मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे हाईट काढायची आहे. इन्फॉर्मेशन लिहून घ्यायची, डायग्राम तयार करायची. डायग्राम तयार केल्यानंतर त्या ठिकाणी 2 पॉइंट्स क्रिएट करायचे. 2 आणि 3 काय घ्यायचं टॅन थिटा आणि 1 आणि 3 काय घ्यायचं कॉस थिटा. टॅन थिटा वरून x किती भेटतो आपल्याला 20√3 आणि कॉस थिटा वरून y किती भेटतो 40. हाईट ऑफ द ट्री म्हणजे काय दोघांची ऍडिशन. म्हणजे x + y किती येईल 40 + 20√3 मीटर. पुढचं आणि लास्ट गणित बघूया आता. याच्यामध्ये शेवटचं गणित सोपं आहे. बघा इकडे अ काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबोव द ग्राउंड. एक पतंग हा जमिनीपासून किती मीटर उंचीवरती आहे 60 मीटर. मग आता मी त्या ठिकाणी काय करतो एक काइट काढतो जिची हाईट किती दिलेली आहे 60 मीटर. बघा लक्ष द्या. त्या ठिकाणी आपण काय करूया एक पतंग काढूया आपण जो जमिनीपासून किती आहे. पतंग तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. या पतंगाची हाईट जमिनीपासून किती आहे 60 मीटर. बघा लक्ष द्या 60 मीटर. द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाइड ॲट द ग्राउंड. या पतंगाचा दोरा हा जमिनीला बांधलेला आहे. मग मी एक दोरा काढतो जो त्या ठिकाणी कुठे जमिनीला तो कुठेही त्या ठिकाणी वाकलेला नाही असं गृहीत धरायचं आपल्याला. लक्षात द्या. अज्युमिंग दॅट द स्ट्रिंग इज स्ट्रेट. ते काय स्ट्रेट आहे असं अज्युम करायचे. आणि ह्या जमिनीला त्याचा जो अँगल आहे तो किती आहे 60 डिग्री. हा जो अँगल आहे हा किती दिलाय 60 डिग्री. आणि √3 किती घ्यायचंय 1.73. आणि हाय लेंथ ऑफ स्ट्रिंग काढायचे. म्हणजे आपल्याला याला x मानावं लागेल. आता मी नाव देतो बघा A, याला B आणि याला काय नाव देतो C. परत एकदा इन्फॉर्मेशन तुम्हाला रायटिंग करायची. इन्फॉर्मेशन काय लिहिणार तुम्हाला इन्फॉर्मेशन पण सांगतो मी. फक्त नंतर तुम्ही काय करा त्याला रायटिंग मध्ये आणा. मी इथे इन्फॉर्मेशन जे लिहितोय तिथे तुम्ही आकृतीची माहिती लिहायची.
AB is height. AB is the kite. The length of the kite from the ground, which is 60 meter. AC is the length of the string. Suppose its x angle of elevation angle ACB is equal to 60 degree. आता पुन्हा अंकांचा वापर करायचा, म्हणजे तुम्हाला काय वापरायचं ते याच्यातच शोधता येईल. हा थीटा आहे म्हणजे हा 2 येणार अपोजिट, हा 1 येईल आणि हा 3. पण 3 दिला नाही म्हणून आपण तो 3 घ्यायचा नाही. मग आता फक्त कुठे लक्ष द्याल, हा 1 आणि हा 2. मग आता त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 1 आणि 2 असेल तर फर्स्ट पॉइंट इन ट्रायंगल ABC या ABC मध्ये अँगल ACB इक्वल टू किती आहे, 60 डिग्री. आता काय वापरावं लागेल, 2 आणि 1 असेल तर साइन थिटा. साइन थिटा काय 2/1. म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागेल, AB अपॉन AC. मग आता 2/1 AB अपॉन काय AC आहे, मग साइन किती येतो 60 इक्वल टू AB काय 60 अपॉन AC ची व्हॅल्यू काय x. आता tan 60 ची व्हॅल्यू मागे जाऊन तुमच्या लक्षात येईल. tan 60 किती आहे, तर पाहिजे तर मागे जाऊन बघा. tan 60 ची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, √3. बघा आता. मग आता आपल्याला काय घ्यावं लागेल, ती √3 घ्यावं लागेल. tan 60 बघून घ्या परत एकदा. साइन 60 आपल्याला घ्यायचंय. मागे जाऊया परत. हा साइन 60 बघा. साइन 60 किती आहे, √3 अपॉन 2. आपण ही किंमत या गणितामध्ये टाकूया आपल्या, म्हणजे साइन 60 इक्वल टू √3 अपॉन 2 आहे. याचा अर्थ इथे √3 अपॉन 2 इक्वल टू 60 अपॉन x. म्हणजे x इक्वल टू काय 60 इंटू 2 अपॉन √3. हा गुणाकारात जाईल, लक्ष द्यायचे. x इक्वल टू 120 अपॉन √3. मग आता इथे बाय रॅशनलायझिंग डिनॉमिनेटरला आपण काय करूया, रॅशनलायझेशन मध्ये आणूया. 120 अपॉन √3 इंटू √3 अपॉन √3. म्हणजेच x इक्वल टू 120 √3 अपॉन 3. म्हणजे √9 घेतलं तरी 3च येईल. मग आता आपण 3ने भाग देऊया. 3 एके 3, 3 चौक 12. याचा अर्थ पुढचा पॉइंट मी इथेच भाग करतो, म्हणजे आपल्याला उत्तर काढता येईल. बघा x इक्वल टू 120 म्हणजे इथे किती आले 40 √3. याचा अर्थ x इक्वल टू 40 इंटू 1.73. काय 40 इंटू 1.73. याचा अर्थ x इक्वल टू 69.20 मीटर. आपण आधी पण केलं होतं हे 40 इंटू 1.73. तर आन्सर किती येतं 69.20 मीटर. म्हणजेच आन्सर काय आला, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, the length of the string is 69.20 मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचे, ही गणित सोडवायची आहे. बघा किती सोपं गणित आहे. तर रायटिंग मधले सगळे सोपे आहेत. फक्त तुम्हाला काय करायचंय, जे मी पाठांतर सांगितले ते व्यवस्थित करून घ्या आणि नंतर मग तुम्ही या एक्झाम्पल्स कडे वळूया. आता मी सगळी रिव्हिजन करून देतो तुम्हाला. 6.2 ची एक 5 मिनिटात होऊन जाईल. समोर लक्ष द्या. पहिल्यापासून बघूया आपण एक एक. तुम्हाला आठवत असेल लाईन ऑफ विजन, अँगल ऑफ एलिव्हेशन, अँगल ऑफ डिप्रेशन. त्याच्यानंतर आपण गणित सोडवायला साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा. बघा सर्व गणितांमध्ये आपण हे 3च वापरले आणि ते पण कसे शोधायचे, 2 1 3 1 आणि 2 3 आले तर tan 30, tan 45 आणि tan 60 च्या व्हॅल्यू आपण पाठ करून ठेवा. नंतर सेकंड आपण तक्ता तयार केला होता, तो लक्षात ठेवा. हा बनवायचा. गणित सोडवायला घेतलं. पहिलं गणित आपण आठवत असेल तर पर्सन आणि चर्च, याच्यामध्ये लांबी दिले 80 मीटर, उंची विचारले. तर आता इथे 2 आणि 3 आलं म्हणजे काय वापरणार, टॅन थिटा. लक्षात ठेवा, 1 दिलेला नाही. व्हॅल्यू किती येते 80 मीटर, म्हणजे हाईट ऑफ द चर्च इज 80 मीटर. सेकंड गणित पुन्हा टॉप ऑफ द लाईट हाऊस, तिथून आपल्याला जहाज बघायचंय. 60 डिग्रीचा अँगल ऑफ डिप्रेशन आहे. तो अल्टरनेट ट्रायंगल मध्ये किती येतो 60 डिग्री. आता ट्रायंगल मध्ये कोणता आहे ABC. याच्यामध्ये आपल्याला काय आहे तर 2 आणि 3 दिले. पुन्हा एकदा लक्ष द्या, इथे 2 आणि काय 3 आहे. याचा अर्थ आपल्याला काय वापरायचंय टॅन थिटा. 1 दिलेला नाही.
मग tan थिटा वापरलं तर तुम्हाला x ची व्हॅल्यू किती भेटते 51.90 मीटर म्हणजे रॅशनलायझेशन करायचं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण तिसरं गणित घेतलं दोन बिल्डिंग घेतल्या CD आणि AE. या CD ची बिल्डिंगची हाईट किती आहे 10 मीटर. त्याच्यावरून दुसऱ्या बिल्डिंग कडे बघण्याचा अँगल किती आहे 60 डिग्री. तुम्हाला हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग काढायची. आकृती बघा. आपण त्या ठिकाणी काय केलं रेक्टँगल घेतला 10 10 येईल 12 आणि 12 वरती ट्रायंगल घेतला ABC त्याच्यामध्ये अँगल ऑफ एलिव्हेशन 60 डिग्री आहे. त्याला x मानलं तर त्याच्यामध्ये 2 आणि 3 आहे. म्हणजे आपल्याला काय वापरावं लागेल परत tan थिटा. tan थिटानी व्हॅल्यू x किती भेटते त्या ठिकाणी 12√3 आणि नंतर x ची व्हॅल्यू भेटल्यावर आपण AE काढू शकतो. ही हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग झाली. AB प्लस BE म्हणजेच x प्लस 10 म्हणजेच किती येतं आपल्याला 10 प्लस 12√3. पुढचा भाग दोन पोल्स घेतले AE आणि CD. एकाची हाईट किती 18 दुसऱ्याची 7 मीटर. मग आपण त्या ठिकाणी AC ही काय वायर आहे टाईट केलेली तर 22 मीटर आहे. मग आपण रेक्टँगल घेतला 7 7 होईल हा 7 आहे तर AB किती होईल 11 मायनस केले आपण. नंतर ट्रायंगल घेतला ABC. या ट्रायंगल मध्ये आपल्याला 1 आणि 2 दिला म्हणजे साइन थिटा वापरावा लागेल. साइन थिटा आपण 11/22 2/1 आहे म्हणजे आपल्याला लिहायला सोपं जाईल. तर त्या ठिकाणी 2/1 म्हणजेच काय येईल 11/22 1/2 साइन 30 ही व्हॅल्यू 1/2 ची असल्यामुळे थिटा किती भेटतो 30 डिग्री. नंतर आपण ट्रीचं उदाहरण स्टॉर्म ब्रोक अ ट्री. आपण एक झाड काढलं पहिले जे वादळाने मोडलेलं नाही असं. त्याच्यामध्ये x आणि y ही त्याची हाईट झाली. ए ठिकाणी मोडलाय असं आपण ऍझ्युम करूया. तो टॉप जो ट्री जो स्ट्रक होतो तेव्हा ग्राउंडला 60 डिग्रीचा काय होतो अँगल क्रिएट होतो. म्हणजेच अँगल काय येतो ACB इज इक्वल टू 60 डिग्री. ते इन्फॉर्मेशन मध्ये रायटिंग करायचं. आता 2 पॉईंट घेतले आपण x आणि y 2 आणि 1 घेऊन चालणार नाही. म्हणजे एकदा 2 आणि 3 घ्यायचं एकदा 1 आणि 3 घ्यायचं किंवा 1 3 आणि 2 3 कसंही घ्या. 2 आणि 3 घेतला तर x भेटेल आणि 1 आणि 3 घेतला तर y भेटतो. 2 आणि 3 मध्ये काय tan थिटा तो वापरला तर x ची व्हॅल्यू 20√3 येते आणि त्या ठिकाणी 1 आणि 3 घेतला तर काय येतो cos थिटा. त्याची व्हॅल्यू जर काढली तर y इक्वल टू किती येते 40 डिग्री. हाईट ऑफ द ट्री म्हणजे x प्लस y म्हणजे दोघांचे ऍडिशन 40 प्लस 20√3. शेवटचं उदाहरण 6. काइट इज फ्लाइंग ॲट अ हाईट ऑफ 60 मीटर अबोव्ह द ग्राउंड. आपण एक आकृती पतंग काढला 7 मीटर उंची आहे त्याची. दोरा कुठेही वाकलेला नाही असं गृहीत धरू आपण. त्याला x मानलं की त्याची लांबी काढायची. अँगल दिला ACB इज इक्वल टू 60 डिग्री. 2 आणि 1 आहे म्हणजे साइन थिटा वापरावा लागेल साइन 60. साइन 60 ची व्हॅल्यू टाकतात बघितली तर √3/2 आहे. कधी कधी मुलं tan 60 टाकतात √3 तर चुकेल. इथे √3/2 इक्वल टू 60/x. x इक्वल टू 60 इंटू 2/√3. रॅशनलायझेशन केलं तर आपल्याला 40√3 येतात. 40 इंटू 1.73 यांचा गुणाकार येतो 69.20 मीटर विच इज द लेंथ ऑफ द स्ट्रिंग. प्रॉब्लेम सेट मध्ये पण याची बरीचशी गणितं दिलेली आहेत. आपण जेव्हा प्रॉब्लेम सेट मी अपलोड करेल त्यावेळेस तुम्हाला ते बघायला भेटेल. आता सध्या तुम्ही सर्व प्रॅक्टिस सेट या व्यवस्थित पूर्ण करा. जॉमेट्री बाय नंदकुमार या चॅनलला जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघू शकता. तर अशा प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर या ठिकाणी पूर्ण केला. आपण पुढच्या सेशन मध्ये म्हणजे पुढच्या लेक्चरला पुढचे जे चॅप्टर राहिले ते पूर्ण करूया. धन्यवाद.